हॅलो फ्रेंड्स, आज आपण जे काही इंग्लिश व्होकॅब्युलरी आहे ते संपूर्णपणे आपण ट्रिक्सनुसार रिकॉल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण जे काही व्होकॅब बघत आहोत ते पॅशन इंग्लिश स्टडीची जे काही टार्गेट डे फर्स्ट आहे ते आपण आज बघत आहोत त्या ठिकाणी. तर चला तर जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट आहे फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. फ्लॉगिंग म्हणजे चालवणे. आणि काय चालवतोय आपण, तर डेड झालेला हॉर्स चालवतोय. बघा, डेड झालेला हॉर्स चालवतोय म्हटल्यावर त्याला चालवून काही उपयोग आहे का? ते पूर्णपणे निष्फळ प्रयत्न, वेळ वाया घालवतोय आपण त्यामध्ये. तर त्यावरून लक्षात ठेवा, वेस्टिंग टाईम इन युजलेस एफर्ट आहे त्यामध्ये. व्यर्थ प्रयत्नात वेळ वाया घालवणे, व्यर्थ प्रयत्नात वेळ वाया घालवतोय आपण त्या ठिकाणी. नंतर दुसरी आहे त्या ठिकाणी गेट क्रॅशर. बघा, गेट क्रॅशर म्हणजे एक लक्षात ठेवा, एक मुलगी आहे, एक मुलीचं लग्न आतमध्ये होत असतं, त्याचा जो एक क्रस आहे तो गेटवर येऊन कुठं त्याचं लग्न बघत असतो क्रस असल्यामुळे. तर बघा, आणि तो क्रस आहे त्याला कुणी इन्व्हिटेशन वगैरे दिलेलं असतं का, तर नाही, तरी पण तो आलेला असतो त्यामध्ये. तर लक्षात ठेवा, गेटवर कुणीतरी क्रश येऊन उभा राहिला त्या ठिकाणी आणि तो अनइन्व्हायटेड गेस्ट आहे. तो अनइन्व्हायटेड गेस्ट म्हणजे न बोलवता आलेला पाहुणा आहे त्या ठिकाणी. अनइन्व्हायटेड गेस्ट आहे गेट क्रॅशर. ओके. नंतर आहे तिसरा नंबर आहे रेड लेटर डे. रेड लेटर डे बघा, जेव्हा आपलं सिलेक्शन वगैरे होतं ना, तर त्यामध्ये असं लक्षात ठेवा, त्यावेळेस आपल्या पोस्टने एक रेड लेटरमध्ये एक पत्र येतो त्या ठिकाणी. मग तो जो आपलं सिलेक्शन झाला आहे आणि आपल्यासाठी एक लेटर आला आहे रेड कलरमध्ये, तर ते आपल्यासाठी कसं आहे, एकदम आनंद आहे ना. तर त्यावरून लक्षात ठेवा, रेड लेटर डे जेव्हा येईल आपल्या आयुष्यात, तर तो हॅपी आणि सिग्निफिकंट डे आहे. म्हणजे आनंदी आणि अति महत्त्वपूर्ण दिवस आहे त्या ठिकाणी रेड लेटर डे. ओके. नंतर आहे बघा कॉक अँड बुल स्टोरी. बघा, हे कसं लक्षात ठेवायचं त्यामध्ये, कॉक अँड बुल स्टोरी. आता आपल्या भारत देशात एक माणूस असतो आणि ते USA मधून आलेला असतो बघा, म्हणजे जॉबसाठी गेलेला असतो. आणि इकडे येऊन भारतामध्ये लोकांना काय सांगतो, जे USA मध्ये लोक आहे ना, ते तिथले कॉक आणि जे काही बुल बैल वगैरे आहे ते हवेत उडतात म्हणे, हवेत. आता आपल्याला ते विश्वास बसण्यासारखी गोष्ट आहे का, तरी पण तो तसा माणूस सांगतोय. पण बघा इथं तर ते काय अन अब्सुअर्ड स्टोरी आहे किंवा अनकन्व्हिन्सिंग स्टोरी इन्व्हेटेड टू कवर फॉल्ट, म्हणजे न पटणाऱ्या कथा सांगतो तो. म्हणजे तिथं सांगते की अमेरिकेमध्ये कॉक आणि बुल स्टोरी म्हणजे अमेरिकेत बैल हवेत उडतात म्हणे, बुल म्हणजे बैल. तर ते पूर्णपणे न पटणाऱ्या कथा आहे ना, त्यावरून लक्षात ठेवा, अन अब्सुअर्ड स्टोरी अनकन्व्हिन्सिंग स्टोरी इन्व्हेटेड टू कवर फॉल्ट. त्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे असं वाटतं त्यामध्ये, पण तो आपल्याला काहीतरी फेकतोय त्यामध्ये. ठीक आहे, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे अंडर द वेदर. बघा, वेदर म्हणजे बाहेरचं काय वेदर वगैरे आहे तो पूर्णपणे खराब झालं आहे, पाऊस वगैरे रिमझिम पाऊस चालू आहे त्या ठिकाणी. आणि त्यामध्ये जर आपण भिजलो तर आपल्याला थोडंसं तब्येत वगैरे बिघडते ना त्या ठिकाणी. तर त्याला तसं लक्षात ठेवा, अंडर द वेदर जेव्हा येतो आपण, तर आपल्याला फिलिंग अनवेल, आपल्याला कसं वाटतं, फिलिंग अनवेल म्हणजे अस्वस्थ वाटू लागतं, आजारी असणं असं वाटू लागतं त्यामध्ये, जर जेव्हा आपण बाहेर वेदरमध्ये वगैरे भिजतो. असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, अंडर द वेदर. ठीक आहे. नंतर आहे बघा, नंतर 6 नंबर आहे स्टिक. स्टिक म्हणजे काठी. बघा, ते स्टिक कुठं आपण फिरवतो सारखं आपल्या मानावर नेकवर आउट करतोय आपण, म्हणजे फिरवतोय गोल 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 असं. म्हणजे मग आता ते थोडंसं रिस्क आहे ना, एखाद्या वेळेस जर खपकीने लागली नेकवर मानावर, तर ते खूप रिस्क आहे त्यामध्ये. तर आपण असं लक्षात ठेवतो त्यामध्ये, जेव्हा स्टिक वन्स म्हणजे स्वतःच्या नेकवर ठेवतो आपण गोल गोल फिरवतोय, म्हणजे ते आपल्या मानेला लागेल ना, तर त्यामुळे टू टेक अ रिस्क म्हणजे जोखीम घेतोय आपण काहीतरी. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे बघा बिटवीन द कप्स अँड लिप्स. बघा, आता एक मुलगा आहे, तो रीडिंगमध्ये अभ्यास करत असून त्याचा अचानक रिझल्ट येतो, सिलेक्शन झालेला असतं. सगळे त्याच्या मित्रांना चाय वगैरे पिण्यासाठी एका हॉटेलवर बोलत असतो. मग लिप्सवर एकदम स्माईल असते आणि तो कप घेत असतो, अतिशय सुंदर आहे ना तो. बघा, बिटवीन द कप्स अँड लिप्स. बघा, आपण चाय वगैरे घेतोय मित्रासोबत आणि लिप्सवर अतिशय स्माईल येते ठिकाणी. तर मग म्हणजे त्याचा मिनिंग होतो ऑन द पॉईंट ऑफ अचिव्हमेंट, म्हणजे यशाच्या जवळ असणे, म्हणजे तो यशाच्या खूप जवळ आहे, त्याच्या प्रिलिम्स वगैरे नाही असं काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बिटवीन द कप्स अँड लिप्स ऑन द पॉईंट ऑफ अचिव्हमेंट म्हणजे यशाच्या खूप जवळ आहे तो त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. नंतर आहे 8 नंबर वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून. आता जो काही मून आहे, मून तो एकदाच आपल्याला ब्ल्यू दिसतोय, ब्ल्यू एकदाच, फक्त काही खूप दिवसात एकदा तरी दिसतोय तो त्या ठिकाणी ब्ल्यू आपल्याला. म्हणजे तो वारंवार दिसत नाही, कधीतरी क्वचितच अशी घटना घडते, ती कधीतरी ब्ल्यू दिसतो त्या ठिकाणी. वन्स इन अ ब्ल्यू मून दिसतोय, तर ती काय सारखं आहे का, ते कशी तरी क्वचित, म्हणजे त्याचं मिनिंग लक्षात ठेवा. अँड इन्सिडंट दॅट हॅपन्स रेअरली, म्हणजे क्वचितच घडणारी घटना आहे त्या ठिकाणी जेव्हा मून ब्ल्यू होतो त्या ठिकाणी, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे मस्टर्ड. जे मस्टर्ड आहे त्याला आपल्याला कापता येत नाही. म्हणजे शेतामध्ये एक मुलगी असते शहरामधली आणि ती एकदा गावाकडे जाते, त्याला मस्टर्ड कापण्यासाठी लावतात, पण त्याला मस्टर्ड म्हणजे मोहरी वगैरे कापता येत नाही. मस्टर्ड म्हणजे मोहरी असते त्या ठिकाणी, पण त्याला मोहरी वगैरे कापताच येत नाही त्या ठिकाणी.
मग त्या कोणती स्किल वगैरे नाही आहे, ती त्याला शेतामधलं काम वगैरे येत नाही आहे त्या ठिकाणी. मग त्यावर लक्षात ठेवा कांट कच द मस्टर, म्हणजे हू इज नॉट ॲडिक्वेट इनफ टू कम्प्लीट, जे पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही आहे ती. म्हणजे एक मुलगी होती, गावाकडे गेली होती, मग त्याला काही काम वगैरे माहीत नाही आहे, तर ती मस्टर्ड वगैरे म्हणजे मोहरी वगैरे कापू शकत नाही गावाकडे जाऊन. तर कांट कट द मस्टर्ड, त्यावर लक्षात ठेवा हू इज नॉट ॲडिक्वेट इनफ टू कम्प्लीट. ठीक आहे, जे पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही आहे त्या ठिकाणी. नंतर आहे 10 नंबर. 10 नंबर असं लक्षात ठेवा क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. बघा म्हणजे काय होतं, काय झालं त्या ठिकाणी, जो काही मिल्क वगैरे आहे ना अचानक खाली पडलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणजे सांडलं अचानक ठिकाणी. मग त्यावर रडून उपयोग आहे का, एकदा मिल्क सांडले मग त्यावर रडून वगैरे उपयोग नाही आहे ना त्या ठिकाणी. मग त्यावर लक्षात ठेवा कंप्लेनिंग अबाउट अ लॉस ऑर फेलियर फ्रॉम द पास्ट, म्हणजे भूतकाळात झालेल्या नुकसानाबद्दल तक्रार करणे. म्हणजे जो काही मिल्क वगैरे आहे तो खाली कुठेतरी सांडला आहे त्या ठिकाणी, मग त्यावर रडून काही उपयोग वगैरे आहे का, तर त्यावर लक्षात ठेवा कंप्लेनिंग अबाउट लॉस ऑर फेलियर फ्रॉम द पास्ट. नंतर आहे 11 नंबर. 11 नंबर आहे रॅफले समवन्स फिदर. बघा रॅफले म्हणजे फडफड करणे, रफले समवन्स फिदर, किंवा असं लक्षात ठेवा समोन म्हणजे जे काही पंख वगैरे आहे ना, पंख, अब एक पंखाचा पीस आहे आणि ते कुणाच्या तरी समजा एक क्लासमध्ये मुलं वगैरे बसले, जो काही मागचा मुलगा आहे ना, तर तो पंख आहे ना, पंख आणलेला आहे बघा, मोराचं पीस आणलेलं त्यांनी, तर पुढच्या कानामध्ये असं घालतोय म्हणजे आणि मजाक करतोय समजा, मग त्याला थोडंसं अनय वाटणार ना, काही चिडचिड वाटणार समोरच्या मुलाला, तर असं लक्षात ठेवतं त्यामध्ये. म्हणजे फिदर पंख आहे कुणाच्या तरी कानात घालतोय असं लक्षात ठेवा. टू अनय समबडी म्हणजे कुणाला तरी चिडवतोय किंवा त्रास देत होतो, म्हणजे मजाकमध्ये काहीतरी करतोय आपण, समजा आपण सुद्धा केलेले त्या ठिकाणी, तर मजाकमध्ये असं लक्षात ठेवतात त्यामध्ये. नंतर आहे बघा त्या ठिकाणी टू बी इन डॉग हाऊस. टू बी इन द डॉग हाऊस. बघा एक माणूस अचानकच त्याच्या मागे कुत्रा वगैरे लागत असतो, तो डॉग हाऊसमध्येच पळून जातो, मग तो आतमध्ये आणखीन कुत्रे असतात. बघा एक माणूस आहे, त्याला पहिले तर कुत्रे पळवलेले असतात त्या ठिकाणी, आणि नंतर तो रिपीट डॉग हाऊसमध्ये बंद होतो ना, आतमध्ये जातो, तर आणखीन डॉग हाऊस खूप मोठे असतात, त्यामध्ये डॉग हाऊसमध्ये आणखीन कुत्रे असतात खूप मोठे. मग तो आणखीन तर डिफिकल्टी होती, आणखीन तो डिफिकल्टमध्ये गेला त्या ठिकाणी. बघा इथे एक डॉग हाऊस आणि हा माणूस आतमध्ये गेला तर डिफिकल्ट झाला त्या ठिकाणी, तर त्यावर लक्षात ठेवा टू फेस डिफिकल्ट सिच्युएशन, म्हणजे तो आणखीन फेस करतो डिफिकल्ट सिच्युएशनला, समस्या कठीण किंवा परिस्थितीला समोर जाणे. लक्षात ठेवा टू बी इन द डॉग हाऊस असं लक्षात ठेवा. नंतर आहे 13 नंबर गोल्डन हँडशेक. गोल्डन हँडशेक बघा एक व्यक्ती आहे आणि तो रिटायर होणारा असतो, आणि रिटायर होताना जो कंपनी वगैरे आहे ना, त्या कंपनी त्याला एक काहीतरी बक्षीस वगैरे देते शेवटचं काहीतरी, आणि त्याला आपण गोल्डन हँडशेक म्हणणार त्या ठिकाणी. एक व्यक्ती बघा इथं एक व्यक्ती आहे आणि तो सोडून जाणार आहे बघा कंपनी वगैरे, आता रिटायर वगैरे होणार आहे त्यामध्ये, आणि त्यावेळेस शेवटच्या वेळेस जी कंपनी वगैरे आहे त्याला गोल्डन हँडशेक देत असते. मग त्यावर लक्षात ठेवा अ बिग सम ऑफ मनी गिव्ह टू अ पर्सन वेन सी किंवा ही ल्यूज अ कंपनी किंवा रिटायर, म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोठी रक्कम जेव्हा तो कंपनी सोडतो किंवा निवृत्त होतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो गोल्डन हँडशेक. ठीक आहे. नंतर आहे 14 नंबर अ हाऊस ऑफ कार्ड्स. बघा जे आपण मिडल फॅमिलीचे मुलं वगैरे आहोत, किंवा आपण काय करतो शक्यतो, किंवा लहान मुलं वगैरे काय करतात की जे आपले वही वगैरे असतात, कार्ड्स किंवा वही वगैरे, त्याचे घर बनवतात. तर हा माझा घर, असं मी घर वगैरे बनवणार, असं आपण काहीतरी ड्रीम वगैरे बघत असतो त्या ठिकाणी. तर हाऊस ऑफ कार्ड्स म्हणजे आपण घर कशाचं बनवलं, कार्डचे घर बनवलं, कार्ड्स अशी बिल्डिंग वगैरे बनवलं, हा माझा घर आहे, असं घर असेल, असं फ्युचरमध्ये असं प्लॅन. मग तो कसा आहे पुअर प्लॅन आहे, खराब योजना आहे त्या ठिकाणी, कारण ते सत्यात उतरेल हे काय आपण सांगू शकत नाही त्यामध्ये. त्यामुळे तो हाऊस ऑफ कार्ड्स म्हणजे घर कार्डचे बनवणे, ते एक पुअर प्लॅन आहे असं लक्षात ठेवा, पुअर प्लॅन. ठीक आहे. नंतर आहे 15 नंबर द पुट द कार्ड बिफोर द हॉर्स. बघा एक लग्न असतो, लग्नामध्ये काय झालेलं असतं बघा, आता हॉर्स आहे, तो हॉर्सवर नवरदेव बसलेला असतो, पण नवरदेवच्या समोर आहे ना, तर जे कार आहे, कारमध्ये अदर लोक बसले, नवरदेवच्या समोर असतो, मग ती काय रँक बरोबर आहे का, नाही. त्यामुळे लक्षात ठेवा जे काही पुट म्हणजे कारला पुट ठेवले कुणासमोर, हॉर्सच्या पुढेच ठेवलेले आहे, कारण की नवरदेव समोर पाहिजे पण कार आधी येते त्या ठिकाणी, तर ते पूर्णपणे ऑर्डर चुकीची आहे. त्यामुळे लक्षात ठेवा रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑर प्रोसिजर ऑफ समथिंग, म्हणजे क्रम बदलला आहे त्या ठिकाणी, कारण की घोडा पहिले पाहिजे होता, नंतर तो गाडी पाहिजे होती, पण ती पूर्णपणे क्रम बदललेला आहे, तर त्यावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे बघा, नंतर आहे वेन पिक्स फ्लाय. पिक्स म्हणजे डुक्कर, लक्षात ठेवा वेन पिक्स फ्लाय. पण हे डुक्कर फ्लाय करू शकतात कधी, म्हणजे डुक्कर, पिक्स म्हणजे डुक्कर असतात, पण डुक्कर कधीच उडू शकत नाही त्या ठिकाणी. मग त्यावरून लक्षात ठेवा समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन, म्हणजे जे कधीच होणार नाही किंवा घडणार नाही, त्यावरून लक्षात ठेवा वेन पिक्स फ्लाय. ठीक आहे. नंतर आहे 17 नंबर प्लेड हॉकॅक. बघा हॉकी म्हणजे आता प्ले काय खेळतोय, हॉकी खेळतो असं लक्षात ठेवा, प्ले किंवा हॉकी. आणि त्यावेळेस काय झालं बघा, त्यामध्ये
दोन माणसं आहेत ना इकडून तिकडून, म्हणजे एक जो प्लेयर आहे तो खूप जास्त खेळतो, त्याला दुसऱ्या व्यक्तीला खूप कन्फ्युजन करून टाकतो त्यामध्ये. तर टू मेक अ सिच्युएशन मच मोर कन्फ्युजिंग, म्हणजे हॉकी खेळत असताना एक व्यक्ती एवढं परफेक्ट असतो की दुसऱ्या व्यक्तीला कन्फ्युजनच करून टाकतो, कुठं काय मारतोय काय ते. तर त्यावर लक्ष ठेवा. फक्त प्ले काय हॉकी हॉकी खेळतोय म्हणजे हॉकी खेळतो असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 18 नंबर, नो लव लॉस्ट बिटवीन. बघा, नो लव लॉस्ट बिटवीन. बघा, दोन गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असतात त्या ठिकाणी, पण त्यांचं काही कारणामुळं त्यांचं पूर्णपणे ब्रेकअप होऊन जातं. मग त्यामध्ये कोणतेही प्रेम वगैरे राहत नाही त्यामध्ये. त्यावरून आपण लक्षात ठेवतो नो लव लॉस्ट बिटवीन म्हणजे नॉट लाईक इच अदर ॲट ऑल, म्हणजे एकमेकावर प्रेम न राहणे. आता त्यांच्यावर कोणतेही प्रेम वगैरे राहिलेलं नाही, त्यामुळे ते एकमेकावर पूर्णपणे ब्रेकअप झालेलं आहे त्यांचं, असं लक्षात ठेवणार. नो लव लॉस्ट बिटवीन असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर बघा 19 नंबर, अंडर अ क्लाउड. बघा, अंडर अ क्लाउड म्हणजे बघा त्यामध्ये तो ढगाच्या खालीच असतोय, पण काही ठिकाणी त्याला असं वाटतं की पूर्णपणे निळसर झालेला असतो आभाळ, म्हणजे त्याला कन्फ्युजन होतं की हा आभाळाच्या खालीच आहे का मी. त्याला पूर्णपणे कन्फ्युजन होऊन लागतं, नाही नाही काहीतरी दुसरंच काहीतरी असेल असं वाटू लागतं त्याला. अंडर अ क्लाउड म्हणजे ढगाच्या खाली असून सुद्धा त्याला वाटतं की दुसऱ्याच खाली काहीतरी आहे, म्हणजे माझ्यावरती दुसरंच काहीतरी आहे असं वाटू लागतं त्याला. मग त्यावरून लक्षात ठेवा, अंडर सस्पिशियन म्हणजे संशयाची पोहऱ्यात आहे तो, कारण त्याला समजत नाही की आपण ढगाच्या खाली आहोत, कारण ढगाचा कलर थोडा वेगळा झालेला असतो, त्यावरून त्याला थोडंसं कन्फ्युजन झालेलं असतं थोडंसं. नंतर बघा 20 नंबर आहे, 20 बाय अँड बाय. बघा, एक गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहे त्या ठिकाणी, आणि जो काही बॉयफ्रेंड आहे ना त्याच्या गर्लफ्रेंडला त्याच्या घराच्या थोडंसं जवळ सोडतो त्या ठिकाणी, म्हणजे घराच्या थोडंसं जवळ सोडतो. नंतर जाताना तो बाय बाय करत असतो आणि जाताना सांगतो थोडंसं हळूहळू जा, सांभाळून जा, असं म्हणजे केअर कर, काळजी घे आणि थोडं सांभाळून जा म्हणतो. तर त्यावर लक्ष द्या, बाय अँड बाय ग्रॅज्युअली स्लोली इन लिटल वाईल म्हणजे हळूहळू जात असतो त्यामध्ये. ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, स्लोली आणि लिटल वाईल असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत त्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत त्यामध्ये. बघा, फर्स्ट आहे त्यामध्ये स्ट्रॅटोक्रॅसी. क्रॅसी म्हणजे रूल असतं, आणि स्ट्रॅटोमध्ये यस येतं ना, यस म्हणजे सैनिक, लक्षात ठेवा सैनिक. स्ट्रॅटोक्रॅसी म्हणजे गव्हर्नमेंट बाय मिलिटरी फोर्स, म्हणजे काय मिलिटरीद्वारे सरकार चालू जातं, लष्करी वर्गाद्वारे सरकार. त्यावरून लक्षात ठेवा स्ट्रॅटोक्रॅसी येस फॉर सैनिक लक्षात ठेवा. किंवा क्रॅसी म्हणजे रूल असतं, रूल, आणि जे काही रूल कोण सैनिक चालवत होतं त्या ठिकाणी, तर गव्हर्नमेंट बाय मिलिटरी फोर्स. नंतर दुसरं आहे बेबी. बघा, बेबी एक मुलीचं नाव आहे त्या ठिकाणी, पण अतिशय सुंदर दिसत असते त्या ठिकाणी. ती कुठं पण गेली शाळेत वगैरे किंवा ज्या ठिकाणी लोक वगैरे असतील तर त्याच्याकडे लोक असे खूप काही त्याला बघण्यासाठी घोळका घालत असतात, म्हणजे बघण्यासाठी खूप काही लोकांचा घोळका असतो त्या ठिकाणी. म्हणजे बेबी एक नावाची मुलगी आहे, तो खूप सुंदर आहे त्या ठिकाणी, त्याला बघण्यासाठी असे मुलं त्याच्याकडे खूप गर्दी करत असतात त्या ठिकाणी. तर त्याला लक्षात ठेवा, अ लार्ज गॅदरिंग ऑफ पीपल ऑफ पर्टिक्युलर टाईप म्हणजे लोकांचा घोळका आहे त्या ठिकाणी, कारण त्या बेबीला बघण्यासाठी खूप काही लोक गर्दी करतात त्या ठिकाणी. नंतर आहे त्या ठिकाणी 3रा नंबर कॅकोग्राफी म्हणजे काका. आता आपले जे काही काका वगैरे असतात ना, त्यांची जी काही हँडरायटिंग वगैरे असते ती खूप काही बॅड असते. आता माझे स्वतः काका वगैरे आहेत ना, त्याची हँडरायटिंग खूप बॅड आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कॅकोग्राफी म्हटलं की बॅड हँडरायटिंग, खराब हस्ताक्षर आहे त्या ठिकाणी काकाची. त्यामुळे कॅकोग्राफीवरून लक्षात ठेवा, बॅड हँडरायटिंग, खराब हस्ताक्षर आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. नंतर आहे इथं पॅट्रिसाईड आहे बाबा, पॅट्रिसाईड म्हणजे पी फॉर पप्पा लक्षात ठेवा, पी फॉर पप्पा, साईड म्हणजे कधी पण हत्या करणं असतं. CID साईड, कोणत्याही वर्डच्या सफिक्समध्ये जर CIDE लागलेला असेल तर त्याचा मिनिंग असतो पूर्णपणे हत्या करणं. ठीक आहे. आणि पॅट्रिसाईड पी फॉर पप्पा लक्षात ठेवा, पी फॉर पप्पा, त्यावरून पप्पाची हत्या करणं म्हणजे द किलिंग ऑफ फादर म्हणजे पितृहत्या लक्षात ठेवा, पितृहत्या. ठीक आहे, पॅट्रिसाईड. आणि तिथेच आहे बघा मॅट्रिसाईड, M फॉर मदर लक्षात ठेवा, M फॉर मदर. आणि मॅट्रिसाईड म्हणजे मदर, म्हणजे साईड म्हणजे हत्या, म्हणजे द किलिंग ऑफ मदर म्हणजे मात्र हत्या. दोन्ही पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पॅट्रिसाईड, मॅट्रिसाईड, M फॉर मदर, P फॉर पप्पा. ठीक आहे. नंतर आहे 7 नंबर, बघा आर्सेनल म्हणजे सेना लक्षात ठेवा, सेना म्हणजे सेनाचे जे काही दारू गोळा वगैरे आहे ते ठेवण्याची जी काही जागा वगैरे असते समजा, तर सेना म्हणजे जे काही सैनिक वगैरे आहे त्याचे सेनाचे जे काही दारू गोळा वगैरे असते, जे साहित्य वगैरे असते ते ठेवण्याची जागा, त्याला आपण म्हणतो आर्सेनल म्हणजे अ प्लेस ऑफ स्टोरिंग ऑफ आर्म्स किंवा अम्युनेशन, म्हणजे हत्यारे दारू गोळा ठेवतात ती जागा. मग सेना आहे ना, सेना, त्यावरून लक्षात ठेवा आर्सेनल म्हणजे अ प्लेस ऑफ स्टोरेज ऑफ आर्म्स आणि अम्युनेशन. ठीक आहे. नंतर आहे 8 नंबर मिस अँड रिस्ट. मिस म्हणजे हेट, म्हणजे मिस कधी
प्रिफिक्समध्ये जर मिस हा वर्ड लागलेला मिस हेट म्हणजे हेट असतं ठिकाणी. आणि अँड्रिस्ट म्हणजे मेल असतं, मिस अँड्रिस्ट. आणि आपण कुणाचं हेट करतोय मिस म्हणजे हेट आणि अँड्रिस्ट म्हणजे मेल. तर मिनिंग काय होतं म्हणजे हू हेट्स मेन, म्हणजे जो पुरुषांचा हेट करते किंवा द्वेष करते त्याला आपण मिस अँड्रिस्ट, मिस म्हणजे हेट असतं कधी. नंतर आहे 9 नंबर. आता पहिले स्टोरी लक्षात ठेवा. 9 नंबर, एक मुलगा असतो, त्याचं पूर्णपणे सिलेक्शन झालेलं असतं आणि ते लिस्ट बघण्यासाठी एवढी गर्दी झालेली असते त्यामध्ये, पण तेवढी गर्दीमुळे धकलाधुकली होत असते त्यामुळे ते पूर्णपणे लिस्ट फाटून जाते. मग सगळ्या मुलांना वाटतं तर लिस्ट फाटली म्हटलं आमचं सिलेक्शन पण कॅन्सल होईल की काय. पण तरी पण त्यामधले काही मुलांना स्वतःवर विश्वास असतो की लिस्टवर काही नाही, आमचा विश्वास आहे की आमचं फिक्स सिलेक्शन होणार त्यामध्ये. तर असं लक्षात ठेवा, फाटा लिस्ट म्हणजे लिस्ट फाटली त्या ठिकाणी, तरी पण त्यांना विश्वास आहे की आमचं सिलेक्शन होणार आहे त्यामध्ये. ब्ल्यूअर ऑफ फेट म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणारा. ठीक आहे, फाटा लिस्ट म्हणजे ब्ल्यूअर ऑफ फेट म्हणजे तरी पण त्याचा नशिबावर विश्वास आहे की त्यांचं सिलेक्शन होणारच आहे. नंतर आहे त्या ठिकाणी गुअरमॅन. गोड गोड लक्षात ठेवा, गोड. जी फॉर गोड म्हणजे लवर ऑफ गुड फूड, म्हणजे काय गोड खाण्याचं किंवा फूड खाण्याचं म्हणजे गोरमॅन म्हणजे जी फॉर गोड लक्षात ठेवा. गोरमॅन म्हणजे गोड खाण्याचा मॅन आहे, मॅन असं म्हणजे त्याला गोड आवडतं काहीतरी खायला काहीतरी, म्हणजे लवर ऑफ गुड फूड म्हणजे खाण्याचे शौकीन किंवा खावय्या, त्याला आपण म्हणतो गोरमॅन. ठीक आहे, त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे होमोफोन्स बघणार त्यामध्ये. होमोफोन्समध्ये पहिला बघा त्या ठिकाणी आता ब्रिडलवर लक्षात ठेवा. बरी आहे दाल आहे ना, दाल आपण जेव्हा कुठे लग्नात वगैरे जातो किंवा कुठेतरी आपली डाळभट्टी वगैरे असेल त्यामध्ये, तर डाळभट्टी एकदम चांगली आहे, म्हणजे डाळ एकदम चांगली लागली खायला, तर अशी लक्षात ठेवा. तर कनेक्टेड विथ ब्राईड म्हणजे विवाहानिमित्त दिलेली मेजवानी, म्हणजे डाळ एकदम छान होती, विवाहामध्ये दिलेलं जेवण वगैरे होतं त्यामध्ये डाळभट्टी किंवा डाळ वगैरे चांगली होती असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ब्रिडल. ठीक आहे, DAL आलं की मेजवानीबद्दल काहीतरी आहे. नंतर आहे ब्रिडल म्हणजे एल आहे ठिकाणी, BRIDLE आहे, तर हे पाठ करून ठेवा. BRIDLE, ब्रिडल आणि ब्रिदल म्हणजे फरक आहे त्यामध्ये. हेडगिअर ऑफ कंट्रोल हॉर्स किंवा रिन्स म्हणजे घोड्याचा लगाम असतो ना, ते आपण ब्रिडल म्हणतो, ब्रिडल. ठीक आहे, ब्रिडल आणि फरक येतो थोडंसं ह्या दोघांमध्ये. तर दालवरून ते लक्षात ठेवा आणि ब्रिडल हा पाठ करून घ्या त्यामध्ये. आता इथं बिसाईड म्हणजे च्या बाजूला, म्हणजे आपण बाय द साईड ऑफ म्हणजे आपण लगेच कळतं बिसाईड म्हणजे बाजूला, शेजारी किंवा जवळ. बाय द साईड ऑफ म्हणजे शेजारी किंवा जवळ. पण बिसाईडच्या शेवटी जरी एस लागलं तर काहीतरी ॲडिशन झालं आहे, प्लसमध्ये काहीतरी एस आला त्या ठिकाणी, तर लक्षात ठेवा. खालचं जो काही 4 नंबर आहे बिसाईड्स आहे बघा. बिसाईडच्या शेवटी एस प्लसमध्ये झाला आहे, मग इन ॲडिशन टू म्हणजे आणखीन काहीतरी लागलं आहे, बिसाईडच्या नंतर सुद्धा काहीतरी लागले, इन ॲडिशन टू म्हणतो आपण त्याला. बिसाईड्स आणि बिसाईडमध्ये फरक आहे, थोडंसं लक्षात ठेवा, त्यावर क्वेश्चनसुद्धा विचारलेला आहे. नंतर आहे 5 नंबर अडल्ट्रेशन. बघा, एक अडल्ट व्यक्ती आहे, अडल्ट म्हणजे 18+ जे काही व्यक्ती आहे त्याला आपण अडल्ट म्हणतो त्या ठिकाणी. अडल्ट व्यक्ती आहे ना, तर तो राशनला काहीतरी भेसळ करतो त्या ठिकाणी, ते राशन वगैरे असताना त्यामध्ये विकत असतो तो, तर राशनला थोडंसं काहीतरी मिक्स करतो त्यामध्ये. अडल्ट व्यक्ती राशनमध्ये काहीतरी मिक्स करतो असं घेतो. अडल्ट्रेशन म्हणजे मेकिंग इम्प्युअर म्हणजे पूर्णपणे त्यांनी भेसळ करून काहीतरी विकतोय तो, मेकिंग इम्प्युअर काहीतरी विकतोय तो, अडल्ट्रेशन. ठीक आहे, अडल्ट राशन म्हणजे अडल्ट व्यक्ती आहे तो राशनमध्ये काहीतरी मिक्स करतोय. ठीक आहे, नंतर आहे अडल्टेरी. आता हे लक्षात ठेवा, अडल्ट व्यक्ती आहे ना, अडल्ट व्यक्ती आहे ना, तर 13 अडल्ट व्यक्ती आहे ना, 13 बाहेर कुछ तो है म्हणजे बाहेर काहीतरी रिलेशन आहे त्यांचं, एक्स्ट्रा अफेअर काहीतरी आहे त्यांचं, तर लक्षात ठेवा. एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप म्हणजे विवाहबाह्य संबंध किंवा विचार आहे त्या ठिकाणी अडल्टेरी असं लक्षात ठेवा. अडल्टेरी 13 बाहेर कुछ तो है ऐसा कुछ तो ख्याल में रखने का. ठीक आहे, नंतर आहे 7 नंबर कॅनॉनवरून कानून लक्षात ठेवा. कानून म्हणजे गव्हर्नमेंटच्या संबंधित कानून के हात लंबे होते आपण असं म्हणतो त्यामध्ये, म्हणजे त्यांचे जे काही लॉ वगैरे असतात, तत्व वगैरे असतं ना, ते खूप काही स्ट्रॉंग असतात असं लक्षात ठेवा. म्हणजे कानूनवर लक्षात ठेवा. कानून म्हणजे प्रिन्सिपल आहे, म्हणजे काहीतरी लॉ आहे, तत्व किंवा कायदा आहे, त्यामुळे त्यांचं पॉवर खूप जास्त असते कॅनॉन. ठीक आहे, आता त्याचसारखा सेम टू सेम 8 नंबर आहे कॅनॉन. आता इथं बंदूक दिसतोय, म्हणजे एन फॉर नळी अशी 2 नळी असतात ना, नळी, एन फॉर 2 एन आहेत, त्यामुळे नळीसुद्धा 2 असतात त्यामध्ये. तर कॅनॉन म्हणजे बिग गन आहे, मोठी बंदूक आहे असं लक्षात ठेवा. तर इम्पॉर्टंट आहे कॅनॉन आणि कानूनमध्ये फरक लक्षात ठेवा. आता तिथे काही स्पेलिंग्स वगैरे आहेत, ते स्पेलिंग्स थोडंसं बघून घ्या त्यामध्ये. अबंडॉन आहे, अबंडॉन म्हणजे सोडून द्या, डॉनला सोडून द्या असं लक्षात ठेवा. अबंडॉन म्हणजे सोडून द्या, पण स्पेलिंग लक्षात ठेवायची तुम्हाला. अबंडॉन. अबंडन्स म्हणजे विपुलता आहे. ॲसेड म्हणजे प्रवेश करणे. अबोरंट म्हणजे घृणास्पद. ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती. ॲब्रिव्हिएट म्हणजे संक्षेप.
अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक आहे, ॲब्डिकेट म्हणजे सोडून देणे, ॲबिलिटी म्हणजे क्षमता आणि ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण. हे थोडीशी स्पेलिंग वगैरे बघून घ्या, थोडंसं प्रॅक्टिस करा स्पेलिंग्स वगैरे. नंतर आपण पुढे बघूया. नंतर आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहे त्या ठिकाणी. नंतर फर्स्ट आहे बघा ॲरियन, ॲरिजन. बघा मग असं सिंपलपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्यन खान आहे ना, आर्यन खान, त्यावर आरोप लागला आहे बघा, आर्यन खान, आर्यन खान आहे ना, आर्यन खान. किंवा असं लक्षात ठेवा, रिया, आर्य आहे ना, रियाला कुणीतरी अनोळखी व्यक्ती गुड नाईट म्हणतोय, मग तरी पण त्यावर सुद्धा आरोप लागणार, किंवा आर्यन खानवर आरोप लागला. असं दोन प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जे जसं बेटर वाटेल तसं. बघा त्याचा सिनोनिम आहे बघा, त्यावर आर्यन खानवर चार्ज लागला आहे, चार्ज म्हणजे ब्लेम लागला आहे त्या ठिकाणी, ब्लेम किंवा अक्यूज किंवा इम्प्युटेशन किंवा इंडिसिटमेंट म्हणजे त्याच्यावर आरोप लागलेले आहेत. हे पूर्णच मिनिंग होतं चार्ज, ब्लेम करणं, ॲक्यूज करणं, इम्प्युटेशन किंवा इंडिकेटमेंट म्हणजे आरोप लागणे, आरोप लागले कोणा, आर्यन खानवर. मग त्याचे विरुद्धार्थी शब्द कसे आहेत, तर पॅराडॉन, जो काही पॅराडॉन असतो त्याला पूर्णपणे क्षमा करतात बघा. डॉन आहे ना, डॉन, त्यामुळे डॉनचं कोणी काही विचार करत नाही, त्यामुळे डॉन आहे ना, पॅराडॉन, त्यामुळे त्याला क्षमा करतात असं. डॉन असलं की त्याला कोणीतरी क्षमा करतोय, पॅराडॉन आहे. पण डॉन कसा आहे, तो पॅराडॉन आहे, पॅरा, त्यामुळे त्याला क्षमा करतात. नंतर एक्झो म्हणजे सोडून देणे, त्यामुळे क्षमा करे, एक्झोरेट. ठीक आहे. कोण डॉन, इथं सुद्धा डॉन आला आहे, डॉन आला की क्षमा करतात, डॉन आला की कोणी क्षमा करून टाकतात त्याला, असं लक्षात ठेवा. किंवा फ्रिंग म्हणजे क्षमा करणे. ठीक आहे, असं सहज लक्षात राहत त्यामध्ये. तर लक्षात ठेवा, आर्यनवर गुन्हा दाखला झाला आहे किंवा त्याचे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द दोन्ही पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे ॲड्युसिटी. आता ऑडी गाडी आहे, ऑडी माहिती आहे ना, ऑडी गाडी, ऑडीची महाग खूप असते त्यामध्ये, पण त्यामुळे त्याला घेण्यासाठी किंवा सिटीमध्ये चालवण्यासाठी त्याला धाडससुद्धा लागतं. त्यामध्ये लक्षात ठेवा, जी काही ऑडी गाडी आहे त्याला सिटीमध्ये घेण्यासाठी किंवा चालवण्यासाठी खूप काही धाडस लागतं, कारण की ती महाग असते त्यामध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, ॲडू गाडी सिटीमध्ये लिहिण्यासाठी सिनोनिम्स आहे बघा. बोल्डनेस म्हणजे धाडस किंवा डेअरिंग पाहिजे त्याला, किंवा कवरेज पाहिजे त्याला, किंवा प्लग पाहिजे. अशी ॲडव्होकेट घेण्यासाठी त्याला धाडस पाहिजे ना, तर असं लक्षात ठेवणं, बोल्डनेस, डेअरिंग, कवरेज किंवा प्लग. ठीक आहे, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. तर ते विरुद्धार्थी शब्द आहेत बघा. भीतर, आता गरीब लोक वगैरे आहेत शक्यतो, किंवा त्यांच्याकडे पैसा वगैरे कमी असतो, तर शक्यतो असे काही विचार करत नाहीत, ते खूप भीतर असं लक्षात ठेवण्याचा. किंवा माइल्डनेस, त्याच्या विरुद्धार्थी शब्द माइल्डनेस म्हणजे भित्र आहे बघा. किंवा काऊ कधी वर्डच्या प्रिफिक्समध्ये आला तर काय, तर भित्रा, गाय खूप भीती ना, तर गायला थोडंसं आपण धाक वगैरे दाखवली तर ते खूप भीत आहे त्या ठिकाणी, तर काउडाईस लक्षात ठेवा. किंवा टाईम डिटी, मग टाईम खूप जास्त झाला आहे बघा 2चे, तर त्यावेळेस भीती वाटते, 2 वाजले, टाईम खूप जास्त झाला आहे, तर त्यावेळेस लक्षात ठेवा. किंवा पोल्ट्रून म्हणजे भित्रा आहे, लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, त्यामध्ये ॲडोगॅडी म्हणजे धाडस लागतं त्याच्यासाठी, आणि त्याच्या विरुद्ध असे माइल्डनेस, काउडाईस, टाईम डिटी किंवा पोल्ट्रूम असे काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. विरुद्धार्थी शब्द 2-3 वेळेस रिव्हिजन केलं लक्षात राहून जातात ते. नंतर आहे ॲडोरेंट. आता हे मी एक स्टोरी सांगतो त्या ठिकाणी बघा. एक मुलं आहेत ना, ते रूम करून वगैरे राहतात कुठेतरी सिटीमध्ये, आणि जे काही मुलं रूम करून राहतात तर त्यांचा जो काही घरमालक असतो त्यांचं पूर्णपणे ऐकत असतात, किंवा त्यांचं काही काम वगैरे असेल तर ते काम वगैरे करून टाकतात. त्यामुळे ते अतिशय डिसिप्लिनमध्ये सुद्धा राहतात, आणि जो काही घरमालक आहे त्याचं पूर्णपणे ऐकतात. त्यामुळे तो घरमालक आहे ना, त्यांचा अर्धा रेंट कमी करून टाकतात. बघा इथं नाव काय आहे, ॲडरेंट म्हणजे अर्धा रेंट काय करून टाकतात, कमी करून टाकतात. कारण कशामुळे, कारण की ते जे काही घरमालक आहेत त्यांचे फॉलोअर्स आहेत, अनुयायी आहेत, त्यांचं पूर्णपणे ऐकतात. त्यामुळे ते डिसिप्लिनमध्ये सुद्धा राहतात ते मुलं राहणारे. किंवा डिपेंडंटसुद्धा आहेत, किंवा डिवोएट किंवा देतो होट म्हणजे होट, ते पूर्णपणे जे काही घरमालक आहेत त्याला होट देतात त्यामध्ये. किंवा ॲपिसियानरो, त्याचे पूर्णपणे अनुयायी आहेत, त्यामुळे त्यांचे जे रेंट आहे ते कमी करून टाकतात, असं लक्षात ठेवा. आणि जर ते ऐकले नाहीत समजा, त्याचे विरुद्ध असतील तर त्याला आपण म्हणणार रिव्हायवल. त्याच्या विरुद्ध रिव्हायवल. किंवा अपोनंट म्हणजे ते ऑपोजिट आहे ना, ऑपोजिट वर्डवरून अपोनंट लक्षात ठेवा. अंटासुद्धा विरुद्ध असतं, अंटागोनिस्ट म्हणजे विरुद्ध असतं. बेलिग्रंट किंवा डिसिडंट, म्हणजे आपण विरुद्ध, ज्यावेळेस डिसिडंट किंवा ऑपोजिट, अंटागोनिस्ट असे विरुद्ध शब्द लागतात त्याला प्रतिस्पर्धी म्हणतो आपण त्या ठिकाणी, काहीतरी विरुद्ध आहे त्या ठिकाणी. तर लक्षात ठेवा, ॲडोरंट म्हणजे अनुयायी, आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत रिव्हायवल, ऑपोनंट, अंटागोनिस्ट, बेलिग्रंट, डिसिडंट. ठीक आहे, प्रतिस्पर्धी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे बघा बापलेक. बघा असं बाफले असं नाव आहे त्या ठिकाणी, पण आपण
कसं लक्षात ठेवायचं, बाप बाप आणि एल फॉर लेक, बाप लेक. आता दोन्ही पण बाप आणि लेक आहेत ना, ते सेम टू सेम दिसत आहेत, मग त्यांची हाईटसुद्धा सेम आहे, पण त्यामध्ये कळतच नाही बाप कोणता आणि लेक आहे. त्यामुळे लोकांना खूप कन्फ्युजन होतं की अरे ह्यामध्ये बाप कोण आणि लेक कोण आहे, सेम टू सेम, कारण त्यांची काही तब्येत वगैरे असते सेम टू सेम झालेली असते. त्यावरून बाप BAF बाप आणि एल लेक, बाप लेक कोणी ते कळतच नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, बिविल्डर होतं. बिविल्डर म्हणजे गोंधळून जातात पूर्णपणे, पझल होतात ते पूर्णपणे, कन्फ्युजन होतात किंवा क्ल्यूलेस आहेत ते पूर्णपणे. कारण बाप आणि लेक कोण आहेत त्या पूर्णपणे लोक गोंधळून जातात, ह्यामध्ये बाप कोण आहे लेक कोण आहे त्यामध्ये. तर त्यामुळे लक्षात ठेवा बाप लेक. ठीक आहे. आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे काल्म. काल्म म्हणजे शांत असणे, पॉइज किंवा कंपोजर, शुद्ध म्हणजे आपण झोपलेलो असतो, किंवा सेरिना म्हणजे शांत असणे. हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न. काल्म म्हणजे शांत, पॉइज, कंपोजर, सूत किंवा सेरिन अशी काही शांत असणे, म्हणजे त्याचा मिनिंग होतो शांत असणे. ठीक आहे. नंतर आहे बघा बीबी टीचिंग. आता बघा बघा एक बेबी आहे, बघा बेबी आहे ना, त्याची टीचिंग अशी भारी असते ना, त्याची टीचिंग म्हणजे बेबी म्हणजे एक मुलगी असते, तिचं नाव बेबीला लाडाने बेबी म्हणतात त्याला, पण ती टीचिंग अशी भारी करते छान की खूप आकर्षक असते, अट्रॅक्टिव्ह असते. ती जे काही शिकवलेलं असतं खूप काही छान समजतं मुलांना वगैरे. त्यामुळे बीबीची जी काही टीचिंग आहे ती खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. बीबीची जी काही टीचिंग ॲट्रॅक्टिव्ह आहे, ती फॅसिनेटिंग शिकवते, ॲल्युअर शिकवते किंवा कॅपिटिव्ह, अतिशय मोहक किंवा आकर्षक असते असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कॅपिटिवेट, ॲल्युअर, फॅसिनेटिंग, अट्रॅक्ट असं शिकवते. ठीक आहे. नंतर त्याचा विरुद्ध शब्द आहे, पण काही मुलं त्यामध्ये तिरस्कार करणारे असतात, तर त्याला आपण रिपल्सिव्ह म्हणतो, डिसगेस्टिंग, ॲबोरंट किंवा डिसेजंट, हे त्याला आपण तिरस्कार म्हणतो. ठीक आहे. ॲडेरंट म्हणजे अनुयायी. नंतर आहे बघा काही फ्रेजल वर्ब्स आहेत त्या ठिकाणी. फ्रेजल वर्ब्समध्ये त्या ठिकाणी बघा, आता शक्यतो एक मुलगा असतो त्या ठिकाणी, तो वारंवार एक्झाम देत असतो, पण त्याची काही प्रिलिम्स वगैरे क्वालिफाय होत नाही. त्यामुळे बॅक डाऊन म्हणजे तो रिपीट वापस पेपर देऊन आला की मान खाली करून बसत असतो. मग लगेच मुलांना समजतं की ह्या ॲसेप्ट डिफेक्ट म्हणजे त्यांनी हार स्वीकारल्यासारखं वाटतं असं. बॅक डाऊन म्हणजे रिपीट येऊन मान खाली घातलेली आहे त्यांनी, म्हणजे तो ॲसेप्ट डिफेक्ट म्हणजे त्यांनी हार स्वीकारली असं लक्षात ठेवा. म्हणजे बॅक डाऊन म्हणजे परत येऊन तो बॅक म्हणजे मान आहे ना ती खाली घेऊन बसला आहे, तसं लक्षात ठेवा. नंतर आहे तो बॅक अवे म्हणजे तो कुठेतरी दूर निघून गेला आहे बघा. त्यामध्ये पूर्ण पहिले कधीतरी मागे कुठेतरी गेलेला होता त्या ठिकाणी, पण रिपीट तो कुठेतरी निघून गेला आहे आता लांब. तर बॅक अवे म्हणजे मूव्ह अवे, म्हणजे त्यांनी माघार घेतली आहे त्या कशातून तरी. त्यामुळे बॅक अवे म्हणजे बॅक अवे म्हणजे मूव्ह अवे म्हणजे कुठेतरी माघार घेतली त्या ठिकाणी. नंतर आहे बॅक ऑन टू हे असंच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, किंवा बॅग ऑन टू असं सुद्धा लक्षात ठेवा. बॅग ऑन टू किंवा बॅक ऑन टू म्हणजे टू बी नियर, म्हणजे बॅग जी काय आहे ती नियरच आहे, तर ती ऑन टू, बॅक ऑन टू, किंवा समथिंग डायरेक्ट बिहाइंड इट किंवा जवळ असणे. बॅक ऑन टू म्हणजे खूप जवळ असणे, बॅक ऑन टू. ठीक आहे. असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे बॅक आउट म्हणजे काय, आता एक मुलगा असतो त्या ठिकाणी, ते मॅच वगैरे खेळत असतात आणि तो ज्यावेळेस ते बॅटिंग करत असतात त्या ठिकाणी, तर तो मित्रांना प्रॉमिस करतं की मी 50 ते 100 रन काढूनच आणणार, पण तो जातो आणि लगेच आऊट होतो. पण त्यामुळे बॅक गेलेला असतो तो बॅक आऊट होतो, बॅक पूर्ण रिपीट आऊट होऊन जातो. त्यामुळे टू विथड्रॉ फ्रॉम प्रॉमिस, त्याने जे मित्रांना प्रॉमिस केले ते पूर्णपणे वचनापासून दूर गेला त्या ठिकाणी, कारण तो लगेच आऊट झाला त्या ठिकाणी. तर तसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, बॅक आऊट. नंतर आहे बॅकअप. म्हणतो आपण तो ना बॅकअप प्लॅनिंग काय आहे, बॅकअप काय आहे, तर बॅकअप म्हणजे टू सपोर्ट म्हणजे पाठिंबा देणे. बॅकअप म्हणतो ना, बॅकअप काय आहे, बॅकअप म्हणजे सपोर्ट किंवा पाठिंबा देणे. ओके मित्रांनो, ते पूर्णपणे जे काही आपले हॉकॅब्स आहेत फर्स्ट टार्गेट डे फर्स्ट, ते पूर्णपणे समाप्त झालेले आहेत. जर लेक्चर आवडलेला असेल तर जो काही आपला टॉपर MPSC टॉपर चॅनल आहे त्याला सबस्क्राईब आणि शेअर करा. आपण संपूर्णपणे जेवढे काही टार्गेट्स आहेत ह्या बुकमधले संपूर्ण कंप्लीट करणार आहोत. जर लेक्चर आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, आपला चॅनल सबस्क्राईब पण करा. ओके, थँक्यू.